नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन आता नव्या टप्प्यात पोहोचलेलं आहे। आंदोलनाचा आज 31वा दिवस असून आंदोलनकर्त्यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर त्यांना रोखलं। तरी काही आंदोलक संसद भवनाच्या दिशेने निघाल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर गेली। या घडामोडीनंतर या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटू लागलेले आहे। भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आंदोलकावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यावर निशाणा साधला। कॉक्रोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतायत। बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यवधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे। टिपके आणि टिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत, ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने मतदान केलेले आहे, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सीजेपीच्या आंदोलनावर टीका केलेली होती। अशातच या टीकेला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर देत निशाणा साधलेला आहे। अरे मोदीजीच्या चमच्या, पंतप्रधानाचा राजीनामा मागणे हा बापाचा माल नाही तर देशाची वाट लावायला देश काय तुझ्या बापाची जहागीर वाटली का? देशातील कोट्यवधी जनतेने देशाला देशोधडीला लावण्यासाठी सत्ता नव्हती दिली। जी जनता तुम्हाला डोक्यावर उचलू शकते ती जनता तुम्हाला उचलूनही आपटू शकते। देशातील जनतेला विश्वस्त करून तरुणांना गृहीत धरू नका। संविधानाने दिलेल्या अधिकाराला लाठीच्या जोरावर चिरडण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या तरुणावर झालेला पोलिसांचा लाठीचार्ज म्हणजे अत्यंत निषेधार्ह आहे। लोकशाहीत मत मांडायचा, प्रश्न विचारण्याचा आणि शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे। त्या अधिकाराला लाठीच्या जोरावर चिरडण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे, लोकशाहीवर हल्ला आहे, असेही रोहिणी खडसे म्हणाल्या। तरुणांच्या हातात रोजगार, शिक्षण आणि भविष्याची हमी देण्याऐवजी त्यांच्या हातात जखमा देण्याचे काम होत असेल तर हा लोकशाहीचा नव्हे तर दडपशाहीचा मार्ग आहे। सरकारने आंदोलकांशी संवाद साधावा, त्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, असं त्यांनी म्हटलं। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की दिल्लीतील हे आंदोलन आणखी तीव्र होणार का? या प्रकरणावर केंद्र सरकारची पुढची भूमिका काय असेल आणि या वादाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरही परिणाम होणार का? या घडामोडीवर आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं? आंदोलनकर्त्यांच्या मागण्या योग्य आहेत का की सरकारची भूमिका योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।